वेलकम टू माय चैनल। आज का नाम ब्लॉग है। आज मैं मेरे बुआ के घर में आया हूँ पूजा करने, गणपति बापा का दर्शन देने आऊँ। अभी हम बापा का डेकोरेशन दिखाने वाले हैं। ऐतिहासिक वारसा लाभला या बदलापूर शहराला, ऐतिहासिक वारसा लाभला या बदलापूर शहराला। इथेच घोडे बदलले जायचे शिवरायांचे, निघण्या पुढच्या प्रवासाला, निघण्या पुढच्या प्रवासाला। म्हणूनच बदलापूर हे नाव पडले, म्हणूनच बदलापूर हे नाव पडले आहे। शिवरायांच्या इतिहासाबरोबर आपले नाते जडले आहे, आपले नाते जडले आहे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आपलं बदलापूर सामाजिक परंपरा आणि संस्कृती जपणारी गाव शहर सर्वार्थानं विकसित होत असतात। अशी संस्कृता खांद्यावर घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे जाणारं बदलापूर शहर, विकासाच्या वाटेवर पुढे जाणारं मुंबई जवळचं महत्वाचं शहर म्हणजे आपलं बदलापूर। खंडोबाचा डोंगर, कोंडेश्वर मंदिर आणि बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीमुळे सदा हिरवेगार आणि नटलेलं निसर्गप्रेमींना सतत शहर म्हणजे आपलं बदलापूर। इतिहासाच्या ह्याच पाऊल खुणा अंगावर मिरवत आपला बदलापूर पुढे जाते। शिवकालीन युद्धांचे घोडे बदलण्याचे गाव ते मेट्रोची प्रास्ताविक कारशेड हा आपल्या बदलापूरचा प्रवास आहे। थेट लोकलने मुंबईशी जोडल्या गेल्याने मध्यमवर्गीयांना परवडणारे मोठे गृहसंकुल इथे उभे राहिले। एकीकडे बदलापूर शहराचा दिवसेंगणित विकास होत असताना मात्र सर्वसामान्य बदलापूरकरांच्या समस्या ह्या वाढताना दिसत आहे। अवघ्या 20 ते 22 लाखात निसर्गरम्य बदलापुरात रिव्हर व्ह्यू फ्लॅट अशा आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी उल्हास नद्यावर मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे केले आहे। तासभर मुसळधार वृष्टी झाली की लगेच कॉम्प्लेक्स पुराच्या पाण्यात बुडून जातात। अगदी पहिला मजला पाण्याखाली जाण्याइतकी भीषण परिस्थिती येथील मध्यमवर्गीय नागरिकांनी ही पाहिलेली आहे। उल्हास नदीच्या पात्रात बेकायदेशीर भराव होत असल्याने व नदीच्या लगतच भूखंड विकत केल्यावर तिथे बांधकामे उभी राहिल्याने प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करायची वेळ बदलापूरकरांवर आली आहे। सुमारे 3 लाख लोकसंख्या असलेल्या आणि चौथी मुंबई अशी बिरूद मिरवणाऱ्या आपल्या बदलापूर शहराच्या गेल्या काही वर्षात बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे आणि नागरिक अत्यंत मेटाकुटीस आले आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, महाविद्यालय, बँकेचे व्यवहार आणि दुकानदार हैराण झाले। त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आयुष्यावर होत आहे। महावितरण संस्था इथे वीज प्रश्न सोडवण्याऐवजी सोसायटीमध्ये विना परवानगी टीओडी मीटर लावण्यास बेकायदेशीर सक्ती करत असल्याने अलीकडे निदर्शनास आले आहे। शहरातील अरुंद रस्ते आणि वाहनांची संख्या अत्यंत वाढल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आता प्रचंड गंभीर होत चालली आहे। बदलापुरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। एमआयडीसी क्षेत्रात रात्री अपरात्रीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण केल्याने रात्रीच्या वेळेस वायू गळतीच्या गंभीर घटना वारंवार समोर येत आहेत। मेट्रोची सर्वत्र चर्चा सुरू असताना मात्र गेल्या 5 वर्षापासून बदलापूर रेल्वे स्थानकाच्या संथ कामामुळे रेल्वे स्थानक परिसर व प्रवासी पुरता कोंडीत सापडला आहे। कृपया गाड़ी से उतरते समय गाड़ी के पायदान और प्लेटफॉर्म के बीच के अंतर पर ध्यान दें। दिवसेगणिक वाढत्या गर्दीमुळे लोकल रेल्वेचा प्रवास आता प्रवाशांच्या जीवावर बेतायला लागलाय। धावत्या लोकल मधून खाली पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या सततच्या बातम्या आपल्या कानी पडतात। पण या सर्वांना जबाबदार कोण? फक्त लोकप्रतिनिधी, प्रशासन नाही। दुर्दैवाने आपण सगळे, हो दुर्दैवाने आपण सगळेच जण या दशावताराचे साथीदार आहोत। त्यामुळे
त्यामुळे आता आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागेल. हे शहर माझं आहे ही भावना रुजवावी लागेल. त्यामुळे आता आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागेल आणि एक सुजाण नागरिक असल्याचं कर्तव्य पार पाडावं लागेल. आपल्याला बदलापूरचं दिसणं नाही तर असणंही लागेल. बदल फक्त वरवरचा नाही तर तो आपल्या वृत्तीतही यायला हवा. कारण आता आपलं बदलापूर बदलतंय. आता बदलापूर शहर विकासासाठी शासन दरबारी महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत आणि नगरपालिका स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना देखील दिसते. शहरात प्रथम वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 2 नव्या उड्डाण पुलासह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प यासाठी प्रशासन सकारात्मक पावलं उचलत आहे. उल्हास नदीच्या पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासंबंधी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत आणि भविष्यात नदी पात्राजवळ बेकायदेशीर भराव किंवा अतिक्रमण होणार नाही याची देखील सक्तीनं काळजी घेतली जात आहे. बदलापूर कांजूरमार्ग प्रस्तावित मेट्रो प्रकल्प मार्गी लागत आहे. शहरातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी टाटा अदानी वीज पुरवठा मिळवण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीकडून शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाल उद्यान ग्रीन गार्डन उभारले जात आहे. ठिकठिकाणी साहित्य गौरव ग्रंथालय संग्रहालय स्थापन देखील होत आहे. शिवचरित्राचा अभिमान उराशी बाळगून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवस्मारके उभारली जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या बदलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी उभारण्यात आहे आणि लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. आता आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलत असून विविध योजना सुविधा आणि लोकाभिमुख कामातून बदलापूर शहराचा विकास साध्य करण्यासाठी आपलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहे. चला तर मग या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आज निर्धार करूया आणि जगाला हेवा वाटेल असं आपलं बदलापूर घडवूया. तुझा तू तारा तेज ही तू तुझ निखारा आग ही तू तुझा तू तारा तेज ही तू तुझ निखारा आग ही तू रोन पायरा उभा संकटाला वाटू दे वाटा साऱ्या जगाला तू महाराष्ट्राची भवानी तू समशेर टाकून टाक पात्र वाळखून हाक जी मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या अंतताच जोर लावून तांदळा जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा दिवतीच गावले तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली आपको आज का ब्लॉग पसंद आया तो वीडियो को लाइक और सब्सक्राइब करो.